Hello everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we already discussed about the जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन आपण इन डिटेल बघितलेली आहे, क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. ओके, वेरियस फॅक्टर्स बघितलेत विच अफेक्ट्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट जनरल ॲनास्थेटिक्स इन टू द ब्रेन. त्याच्यानंतर मिनिमम अल्व्हिओलाय कॉन्सन्ट्रेशन ही कन्सेप्ट बघितलेली आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॅटेगरी आपण जे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे जनरल ॲनास्थेटिक्सचं त्याचे इंडिव्हिज्युअल ड्रग्ज बघायचे. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे डायइथाइल इथर. सो आता इंडिव्हिज्युअल ड्रग स्टडी करताना आपल्याला फर्स्ट काय बघायचं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे ते बघायचं आहे. ॲडवर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन, थेरापेटिक युजेस आणि त्याचे व्हेरियस प्रिपरेशन आणि त्याचे डोसेस काय आहेत हे आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्रगमध्ये बघायचं आहे. ओके, सो फर्स्ट क्लास आहे व्होलाटाईल जनरल ॲनास्थेटिक्स. त्याच्यामध्ये लिक्विड जी कॅटेगरी आहे त्याच्या अंडर आहे डायइथाइल इथर. ओके, सो जनरली इथर इज कलरलेस लिक्विड ऑफ व्हेरी व्होलाटाईल नेचर. ओके, सो इथर जे आहे ते कलरलेस लिक्विड असतं आणि त्याचं जे नेचर आहे विच इज मोर व्होलाटाईल इन नेचर. व्होलाटाईल म्हणजे काय, तर ते जनरली एअरमध्ये जे आहेत ते रिफ्यूज होऊन जातात. ओके, its boiling point is 35 degrees centigrade and it gives off an irritant, inflammable and explosive vapors. Okay, so generally त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 35 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, 35 डिग्री सेंटीग्रेडला बॉईल व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर इट गिव्ज ऑफ ॲन इरिटंट, इन्फ्लामेबल अँड एक्सप्लोजिव्ह वेपर्स. ओके, सो त्याचे जे वेपर्स निघतात बॉईल झाल्यानंतर त्या इरिटंट असतात, इन्फ्लामेबल असतात आणि एक्सप्लोजिव्ह नेचरच्या असतात. ओके, सो त्या इझिली पेट घेऊ शकतात. ओके, मोर एक्सप्लोजिव्ह नेचरचे जे त्याचे वेपर्स आहेत त्या असतात. त्याच्यानंतर इट इज अ लाईट सेन्सिटिव्ह, दस डिकम्पोजेस ऑन एक्सपोजर टू लाईट अँड एअर टू प्रोड्यूस अ अल्डेहाइड्स अँड पेरॉक्साइड्स. ओके, सो जनरली डायइथाइल इथर जो आहे इट इज ॲन हायली लाईट सेन्सिटिव्ह इन नेचर्स. ओके, लाईट सेन्सिटिव्ह आहे, सो त्याच्यामुळे जेव्हा लाईटच्या एक्सपोजरमध्ये येतं इट अंडरगोज द डिकम्पोजिशन्स. ओके, सो त्याचं डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होते. ओके, आणि त्याच्यामधून अल्डेहाइड्स आणि पेरॉक्साइड्स हे जे टॉक्झिक जे केमिकल्स आहेत ते तयार होतात. ओके, आणि त्याच्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन होतं. हेन्स इट इज मार्केटेड इन अंबर कलर बॉटल्स. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं जे मार्केटेड प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी अंबर कलर बॉटल यूज केली जाते. ओके, सो हे रिझन एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की व्हाय डायइथाइल इथर मार्केटेड इन टू द अंबर कलर बॉटल. ओके, सो त्याचं मेन रिझन काय आहे, because it is a light sensitive in nature, so while exposures of light it undergoes the decomposition and there is a production of aldehyde and peroxides. Okay, the concentration 10 to 15% in inspired air is sufficient for the induction of anesthesia which can be maintained by 4 to 5% concentration. Okay, so generally त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ओके 10 ते 15% एवढं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्स्पायर्ड जे आपण एअर आतमध्ये घेतो त्याच्यामध्ये एवढं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे. ओके, सो एवढं कॉन्सन्ट्रेशन त्या इन्स्पायर्ड एअरमध्ये प्रोड्यूस करण्यासाठी 4 ते 5% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनचं जो आहे तो ड्रग एसेन्शियल आहे. ओके, सो 4 ते 5% डायइथाइल इथर असेल तो जर आपण एअरसोबत जर इन्हेल करत असू तर त्याचं इन्हेलेशनमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे त्या इन्स्पायर्ड एअरसोबत 10 to 15 एवढं त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इन्स्पायर्ड एअरमध्ये भेटणार आहे. आणि ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज सफिशियंट फॉर इंडक्शन ऑफ जनरल ॲनास्थेशिया. ओके, सो 10 to 15% अलॉंग विथ इन्स्पायर्ड एअर एवढं कॉन्सन्ट्रेशन त्या ड्रगचं सफिशियंट आहे जनरल ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, सो इट इज ऑल अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ डायइथाइल इथर. ओके, next pharmacological action. So only a minor portion of ether is oxidized in the body and is eliminated through the lungs. Okay, so generally थोडं जे क्वांटिटी आहे इथरची ती बॉडीमध्ये त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि बॉडीतून थ्रू द लंग्स त्याचं एलिमिनेशन होतं. ओके, द व्होलाटाईल नेचर ऑफ इथर इज ट्रबलसम अँड
इन हॉट क्लायमेट. ओके, सो जनरली इथरचं जे व्होलाटाईल नेचर आहे ते मोर प्रॉब्लेमॅटिक होतं इन हॉट सीझन. ओके, हॉट सीझनमध्ये जे आहे ते त्याचं व्होलाटाईल नेचर असल्यामुळे ते मोर प्रॉब्लेमॅटिक होतं जेव्हा आपण जनरल ॲनास्थेटिक्स म्हणून डायइथाइल इथर यूज करतो. द मिसिबिलिटी of drug with body fluids requires a large amount of drug for induction of anesthesia and the induction is slow. Okay, so generally drug ची जी मिसिबिलिटी आहे, मिसिबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू गेट सोल्युबलाइज. ओके, सो ड्रगमध्ये मिक्स व्हायची जी ॲबिलिटी आहे ड्रगची, इट इज नथिंग बट द मिसिबिलिटी ऑफ ड्रग with body fluids that requires a large amount of drug. ओके, सो जनरली त्याची मिसिबिलिटी आहे बॉडी फ्लुइड्समध्ये ती कमी आहे, त्याच्यामुळे डायइथाइल इथरची जी क्वांटिटी आहे बॉडीमध्ये ती जास्त लागते फॉर द इंडक्शन ऑफ ॲनास्थेशिया अँड इंडक्शन इज स्लो. ओके, सो त्याची जी ॲक्शन आहे ती सुद्धा कमी आहे. ओके, त्याची मिसिबिलिटीसुद्धा कमी आहे, त्याच्यामुळे डायइथाइल इथरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे टू प्रोड्यूस अ जनरल ॲनास्थेशिया हे हाय क्वांटिटीमध्ये लागतं. ओके, ether irritates the respiratory tract and enhances the mucosal secretions. ओके, सो जनरली इथर काय करतं आहे की रेस्पायरेटरी ट्रॅकचं जे आहे ते इरिटेशन करतं आहे आणि त्याच्यामुळे जे म्युकोसल सिक्रिशन्स आहेत ते सुद्धा त्याचं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा जास्त होतं. ओके, सो जनरली रेस्पायरेटरी ट्रॅकचं इरिटेशन करतो आहे अलॉंग विथ द म्युकोसल सिक्रिशन्स आहेत त्यांचा जो रेट आहे सिक्रेट व्हायचा तो सुद्धा इन्क्रीज होतो आहे. ओके, द ड्रग मे समटाइम्स कॉजेस लॅरिंगोस्पाझम. ओके, सो लॅरिंग्सवर त्याची ॲक्शन काय आहे, इट प्रोड्युसेस अ इफेक्ट दॅट इज लॅरिंगोस्पाझम. ओके, स्पाझम मीन्स काय तर कॉन्ट्रॅक्टरी इफेक्ट. ओके, सो लॅरिंग्सवर त्याचं कॉन्ट्रॅक्टरी इफेक्ट दिसून येतो. द इथर इज ऑल्सो नोन टू इन्क्रीज द हार्ट रेट, ब्लड प्रेशर अँड ब्लड शुगर. ओके, सो इथर काय करतं आहे अलॉंग विथ द जनरल ॲनास्थेटिक ॲक्शन्स इट शोज द इफेक्ट ऑन हार्ट. ओके, सो हार्ट रेट इन्क्रीज होते, ब्लड प्रेशर इन्क्रीज होते आणि ब्लडमध्ये जी शुगरची क्वांटिटी आहे ती सुद्धा इन्क्रीज होते. ओके, अलॉंग विथ देअर जनरल ॲनास्थेटिक ॲक्शन्स. इट ऑल्सो कॉजेस द पेरिफेरल वेसोडायलेशन्स. ओके, सो पेरिफेरल्स जे वेसल्स आहेत त्याचं डायलेशन करायची जी कॅपेबिलिटी आहे ती सुद्धा इथरमध्ये आहे. इथर डिप्रेस मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. ओके, सो जनरली हार्टची जी मायोकार्डियल लेअर आहे त्याची जी कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे ती कमी करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती इथरमध्ये असते. ओके, सो इट इज ऑल अबाउट द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ इथर. ओके, म्हणजे इथर त्याच्या डिझायर्ड डोसला कोणत्या कोणत्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो इथरचे ॲडवर्स इफेक्ट कोणते आहेत. सो इथर इज नोन टू बी सेफ ॲनास्थेटिक्स. जनरली इथर जो आहे तो सेफ ॲनास्थेटिक्स म्हणून ओळखला जातो. बट द रिकव्हरी ऑफ फ्रॉम द इथर ॲनास्थेटिक शोज द सिम्टम्स ऑफ नौजिया अँड वोमिटिंग. ओके, सो जनरली जेव्हा रिकव्हरी पिरियड सुरू असतो, ओके, जनरली पेशंटमध्ये कॉन्शियसनेस आणि सेन्सेशन यायचा जो पिरियड सुरू असतो त्या पिरियडमध्ये काय होतं नौशिया आणि वोमिटिंग लाईक सिम्टम्स दिसून येतात. ओके, सो इट इज व्हेरी इरिटंट ॲनास्थेटिक्स ऑफ हायली एक्सप्लोजिव्ह नेचर. जनरली त्याचा जो इरिटेशन इफेक्ट आहे तो हाय आहे आणि त्याचा जो नेचर आहे विच इज हायली एक्सप्लोजिव्ह इन नेचर्स. ओके, तो जनरली हायली एक्सप्लोजिबल आहे आणि इरिटंटसुद्धा आहे. सो हा त्याचा एक ॲडवर्स इफेक्ट झाला. ड्युरिंग द इंडक्शन ऑफ ॲनास्थेशिया द सेन्सिटायझेशन ऑफ बॅरो रिसेप्टार बाय इथर मे इंड्यूस रिफ्लेक्स इनिबिशन ऑफ हार्ट्स. ओके, सो जनरली बॅरो रिसेप्टार्स विच इज मोर सेन्सिटिव्ह टू इथर. ओके, सो इथरची बॅरो रिसेप्टारवर जी ॲक्शन आहे ती जास्त दिसते आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की रिफ्लेक्स जे आहेत हार्टचे जे आहेत हार्टसाठीचे त्यांचं इनिबिशन होतं. ओके, सो त्याच्यामुळे जी हार्टवर जी ॲक्टिव्हिटी आहे ती इथरची दिसून येते. ओके, चिल्ड्रन्स शो अ टेंडन्सी टू इथर कन्व्हल्जन्स. ओके, सो जनरली चिल्ड्रन्स जे आहेत त्याच्यामध्ये इथरमुळे कन्व्हल्जन्सचे जे आहेत ते चान्सेस जास्त दिसतात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉन्ट्रा इंडिकेशन. ओके, कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे काय तर जनरली त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये आपण डायइथाइल इथर हा जो ड्रग आहे तो ॲडमिनिस्टर्ड करू शकत नाही आहे. ओके, सो ह्या ड्रगचा पर्टिक्युलर त्या सिच्युएशनमध्ये आपण यूज करू शकत नाही आहे. इट इज नथिंग बट द कॉन्ट्रा इंडिकेशन. ओके, सो कोणत्या कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत त्या बघूया आपण डायइथाइल इथरच्या.
जनरली नो पर्टिक्युलर कॉन्ट्राइंडिकेशन टू इथर थेरपी हॅव बीन स्टेटेड ड्यू टू इट्स सेफ्टी. ओके, आपण बघितलेलं आहे की इथर जो आहे तो हाय सेफ ॲनास्थेटिक्स आहे. सो त्याच्यामुळे जनरली त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन मेजर पेशंटमध्ये दिसून येत नाहीत. बट नाऊ अ डेज हायली स्पेशलाइज्ड ॲनास्थेटिक्स एजंट्स हॅव रिप्लेस्ड इथर थेरपी. ओके, पण हल्ली काय आहे की जे नवीन स्पेशल ॲनास्थेटिक्स डेव्हलप झालेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे इथर थेरपी जी आहे ती रिप्लेस केलेली आहे. कारण का आपण त्याचे जर ॲडवर्स इफेक्ट बघितले तर ते खूप सारे ॲडवर्स इफेक्ट दिसून येतात. अल्कोहोलिक शोज टॉलरन्स टू इथर थेरपी. ओके, सो असे पेशंट्स असतील की ज्यांनी अल्कोहोल कन्झ्युम केलेलं असेल तर त्यांच्यावर इथरचा कोणताही असर दिसून येत नाही. ओके, सो त्यांची जी बॉडी आहे ती त्या डायइथाइल इथर जी थेरपी आहे त्याला टॉलरन्स दाखवते. ओके, म्हणजे काय, त्या ड्रगचा इफेक्ट कोणताही इफेक्ट जो आहे तो बॉडीवर दिसून येत नाही. ओके, सो दिस इज द कॉन्ट्राइंडिकेशन्स. ओके, सो कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये अल्कोहोलिक पेशंट्स आहेत की अल्कोहोलिक पेशंट्स जर असतील तर त्याच्यामध्ये आपण जनरल ॲनास्थेटिक्स हे डायइथाइल इथरने प्रोड्यूस करू शकत नाही आहे. कारण का अल्कोहोलिक पेशंटची बॉडी आहे ती टॉलरन्स दाखवते टू डायइथाइल इथर. ओके, नेक्स्ट पार्ट दॅट इज थेरापेटिक यूज. ओके, सो कोणते थेरापेटिक यूजेस आहेत. इथर इज यूज्ड ॲज ॲन सेफ जनरल ॲनास्थेटिक एजंट्स. ओके, सो जनरल ॲनास्थेटिक्स या कॅटेगरी अंडर आपण इथर स्टडी करतो आहे. सो त्याच्यामुळे त्याचा जनरल ॲनास्थेटिक्स हा मेजर यूज आहे. इट इज स्टील यूज इन पेडियाट्रिक ॲनास्थेशिया. ओके, सो अजूनसुद्धा पेडियाट्रिक पेशंटमध्ये ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी इथर यूज केला जातो. इट इज यूज्ड ॲज अ सेफेस्ट ॲनास्थेटिक अँड एक्सलंट ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. ओके, सो सेफ आहे ॲनास्थेटिक्स आणि त्याच्यामध्ये जी ॲनाल्जेसिक ॲक्शन प्रोड्यूस करायची जी कॅपॅसिटी आहे ती सुद्धा जी आहे ती हायर आहे. ओके, सो इट इज यूज्ड वेअर स्पॉन्टॅनियस रिस्पायरेशन्स आर टू बी एनकरेज्ड. It can be employed during the delivery to reduce a labor pain. Okay, so it is generally used for spontaneous respirations to be encouraged. ओके, सो जनरली इथर जे आहे ते जनरली स्पॉन्टेनियस रेस्पायरेशन्स आहे ते अल्टर करत नाहीत. सो त्याच्यामुळे जनरली स्पॉन्टेनियस रेस्पायरेशन्स जे आहे ते एनकरेज करायच्या कंडिशनमध्ये जनरली इथर यूज केला जातो. अँड इट कॅन बी एम्प्लॉयड ड्युरिंग द डिलेव्हरी टू रिड्यूस अ लेबर पेन. ओके, सो प्रेग्नन्सीमध्ये डिलेव्हरीचं जेव्हा टाईम असतं तेव्हा जनरली ॲज अन ॲनास्थेटिक जनरल ॲनास्थेटिक्स इथर यूज केला जातो फॉर द रिडक्शन ऑफ लेबर पेन. ओके, सो लेबर पेन आहे त्याच्या रिडक्शन होण्यासाठी जनरली डायइथाइल इथर जे आहे ते प्रिफरली यूज केला जातो. ओके, सो इट इज ऑल अबाउट द थेरापेटिक यूज ऑफ डायइथाइल इथर. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचे आहेत प्रिपरेशन अँड डोसेस. ओके, सो किती टाईपचे प्रिपरेशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत डायइथाइल इथरचे अलॉंग विथ द डोस. किती डिझायर्ड डोस रिक्वायर्ड आहे टू प्रोड्यूस अ जनरल ॲनास्थेशिया. ओके, सो फर्स्ट प्रिपरेशन आहे इथर IP. ओके, जनरली 1 to 4 ml डोस is considered as an desired dose for ether IP. Okay, next preparation is spirit of ether IP, generally 1 to 4 ml which is an desired dose for that. आणि नेक्स्ट आहे दॅट इज इथर ॲनास्थेटिक्स विच हॅविंग अ डिफरंट मार्केटेड प्रोडक्ट. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द कंपनी द डोस विल बी डिफर. ओके, सो इथर ॲज अन जनरल ॲनास्थेटिक्स जर आपण यूज करत असू तर मार्केटेड प्रोडक्ट वाईज त्याचा डोस जो आहे तो अल्टर आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इथर. ओके, सो डायइथाइल इथरमध्ये आपण बघितलं की कलरलेस लिक्विड आहे. ओके, हायली वोलाटाईल नेचर आहे. त्याच्यानंतर त्याचं बॉइलिंग पॉईंट 35 डिग्री सेंटीग्रेड आहे. बॉईल झाल्यानंतर इरिटेंट वेपर प्रोड्यूस करतो की जे इन्फ्लामेबल आणि एक्सप्लोजिव्ह वेपर्स असतात. ओके, नेक्स्ट आपण बघितलं आहे की लाईट सेन्सिटिव्ह आहे. ओके, जनरली लाईटच्या एक्सपोजरमध्ये काय होतं त्याचं डिकम्पोजिशन होतं आहे. अल्डेहाईड आणि पेरॉक्साईड जे आहेत ते प्रोड्यूस होतात. त्याच्यामुळे त्याला आंबर कलर बॉटलमध्येच पॅक करून मार्केटमध्ये पाठवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन बघितलेलं आहे की 4 to 5% कॉन्सन्ट्रेशन आहे ते जनरली ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी बॉडीमध्ये मेंटेन केलं जातं. आणि 10 to 15 ते त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज सफिशियंट थ्रू जेव्हा आपण एअरमधून इनहेल करू तेव्हा 10 to 15% एवढं कॉन्सन्ट्रेशन इनहेल करणं गरजेचं आहे. आणि जनरली 4 ते 5% एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज मेंटेन केलं जातं टू प्रोड्यूस अ जनरल ॲनास्थेशिया इन टू द बॉडी. ओके, त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये आपण डिफरंट सिस्टीमवर त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेल्या आहेत. ओके,
नेक्स्ट आपण ॲडवर्स इफेक्ट बघितलेले आहेत, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन डिस्कस केलेले आहेत, थेरापेटिक यूज बघितलेले आहेत अलॉंग विथ देअर प्रिपरेशन अँड डोसेस. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचं आहे, दॅट इज क्लोरोफॉर्म. ओके, विच कम्स अंडर द volatile general anesthetics in the liquid category. सो क्लोरोफॉर्मच्या जर आपण प्रॉपर्टी बघितल्या, इट इज क्लिअर वोलाटाईल लिक्विड, बॉइलिंग पॉईंट 61 डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो जनरली क्लिअर आहे, वोलाटाईल नेचरचं लिक्विड आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 61 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, सो इट इज अ नॉन एक्सप्लोजिव्ह लिक्विड विच इज अनस्टेबल ऑन स्टोरेज. ओके, सो जनरली नॉन एक्सप्लोजिव्ह नेचर जरी असलं तरी स्टोरेजने ते अनस्टेबल, स्टोरेजला ते अनस्टॅबिलिटी दाखवतं. ओके, सो जनरली इट हॅज अ स्वीट ॲप्रिसिएबल स्मेल. ओके, सो त्याचा जो स्मेल आहे तो स्वीट आहे, ॲप्रिसिएबल आहे. इट इज मार्केटेड इन ब्राऊन कलर्ड बॉटल टू अवॉइड अ पॉसिबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन बाय लाईट. ओके, सो जनरली ब्राऊन कलर बॉटलमध्ये पॅक करून मार्केटमध्ये पाठवलं जातं टू अवॉइड अ पॉसिबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन बाय लाईट. ओके, सो जनरली लाईटमधून ऑक्सिडेशन होऊन डिफरंट टॉक्सिक त्याच्यामध्ये प्रोडक्ट फॉर्म न होऊ देण्यासाठी त्याला ब्राऊन कलरच्या बॉटलमध्ये पॅक करून मार्केटमध्ये पाठवलं जातं. इट ऑल्सो डिकम्पोजेस इन द प्रेझेन्स ऑफ फ्लेम टू फॉर्म अ फॉस्जिन. ओके, सो जनरली फ्लेमच्या जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन होतं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फॉस्जिन. ओके, फॉर्मेशन ऑफ फॉस्जिन. ओके, सो जेव्हा क्लोरोफॉर्म जेव्हा फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तेव्हा फॉस्जिनचा गॅस फॉर्म होणार आहे अँड ड्यू टू विच कॉजेस द डिकम्पोजिशन ऑफ क्लोरोफॉर्म. ओके, सो त्याच्यामुळे क्लोरोफॉर्मचं जे आहे ते डिकम्पोजिशन होणार आहे. ओके, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघूया आपण क्लोरोफॉर्मच्या. सो जनरली क्लोरोफॉर्म is highly potent anesthetic agent which can produce all the stages of anesthesia. Okay, so generally तो क्लोरोफॉर्म जो आहे तो हायली पोटेंट आहे. ओके, आणि सगळे जे स्टेजेस आहेत ॲनेस्थेशियाच्या त्या प्रोड्यूस करतो विदाउट कॉझिंग हायपोक्झिया. ओके, सो जनरली रेस्पायरेशनवर कोणताही इनिबिटरी इफेक्ट प्रोड्यूस न करता तो काय करतो, सगळ्या स्टेजेस ॲनेस्थेशियाच्या आहेत त्या व्हेरी पोटेंटली बॉडीमध्ये दाखवतो. ओके, जस्ट 1% कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरोफॉर्म इन इन्स्पायर्ड एअर इज सफिशियंट फॉर इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया. ओके, सो फक्त 1% कॉन्सन्ट्रेशन आहे इन्स्पायर्ड एअरमध्ये, तेवढं सफिशियंट आहे क्लोरोफॉर्मचं टू इंड्यूस अ ॲनेस्थेटिक इफेक्ट्स. ओके, सर्जिकल ॲनेस्थेशिया कॅन बी अचीव्ड विदिन 2 to 3 minutes. ओके, सो जनरली 2 ते 3 मिनटामध्येच सर्जिकल ॲनेस्थेशिया ही स्टेज जी आहे ती अचीव केली जाते की ज्याच्यामध्ये सर्जिकल ऑपरेशन्स पेशंट्सवर केले जातात. ओके, केअर शुड बी टेकन टू डायल्यूट द वेपर विथ प्युअर एअर टू अवॉइड द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरडोसेज. ओके, सो जनरली हायली पोटेंट आहे त्याच्यामुळे केअर घेणं फार गरजेचं आहे की जेव्हा आपण वेपर्स त्याचे प्युअर एअरसोबत घेतो टू अवॉइड द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरडोस होऊ न देण्याचे केअर घेणं फार गरजेचं आहे. द फर्स्ट इंडिकेशन फॉर ओव्हरडोसेज ऑफ क्लोरोफॉर्म इज सर्क्युलेटरी कोलॅप्स. ओके, सो जेव्हा त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होणार आहे, ओव्हरडोस होणार आहे क्लोरोफॉर्मचा, त्याचा फर्स्ट मेजर इफेक्ट बॉडीवर दिसणार आहे दॅट इज सर्क्युलेटरी कोलॅप्स. ओके, सो बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन आहे ते टोटली कोलॅप्स होणार आहे. ओके, क्लोरोफॉर्म प्रोड्युसेस आर्टेरियल हायपोटेन्शन विदाउट मच अफेक्टिंग हार्ट रेट. ओके, सो जनरली क्लोरोफॉर्म जो आहे तो काय करतो आहे तर आर्टेरियल हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो आहे. ओके, आर्टेरीजमध्ये जे ब्लड प्रेशर आहे ते डिक्रीज करायचं काम करतो आहे विदाउट अफेक्टिंग हार्ट रेट. त्याचा कोणताही अफेक्ट जो आहे तो हार्ट रेटवर दिसून येत नाही. ओके, तो कशावर अफेक्ट दाखवतो आहे तर आर्टरीज. ओके, आर्टरीजमध्ये तो काय करतो आहे हायपोटेन्शन इफेक्ट प्रोड्यूस करतो आहे. हायपोटेन्शन इज कॉज्ड बाय मार्क्ड रिडक्शन इन कार्डियक आउटपुट. ओके, सो हायपोटेन्शन झाल्यामुळे काय होणार आहे, कार्डियक आउटपुट जो आहे तो रिड्यूस होणार आहे. कार्डियक अरेस्ट मे ऑकर सडनली ड्युरिंग द क्लोरोफॉर्म ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, सो त्याची जी सर्क्युलेटरी कोलॅप्सची जी ॲक्शन्स आहे ती जनरली कसे मिळणार आहे तर त्याची जी ॲक्शन आहे आर्टरीजवर ते हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो. ओके, हार्ट रेट काही अल्टर करत नाही पण आर्टरीमध्येच तो हायपोटेन्शन इफेक्ट प्रोड्यूस करतो. हायपोटेन्शन झाल्यामुळे काय होणार आहे कार्डियक आउटपुट जो आहे तो डिक्रीज होणार आहे आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे कार्डियक अरेस्ट मे ऑकर सडनली ड्युरिंग द क्लोरोफॉर्म ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, सो त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त होतात इन द क्लोरोफॉर्म
overdose. Okay, so chloroform gives cooling sensation when dropped on the skin. Okay, so जेव्हा स्किनवर क्लोरोफॉर्म जेव्हा पडतं, it feels like it gives a cooling sensations. Okay, जसं पेपरमिंट ऑइल आहे की आपण बघतो की त्याला कूलिंग सेन्सेशन असतं, लाईक सेम क्लोरोफॉर्म आहे. ओके, कूलिंग सेन्सेशन प्रोड्यूस करतं. इट इज समटाईम्स एम्प्लॉयड ॲज अ रुबिफिशंट. ओके, सो स्किनवर रुबिफिशंट इफेक्ट प्रोड्यूस करतो. ओके, रुबिफिशंट is nothing but the agent which radiates the skin. Okay, next, dilute chloroform solutions are internally administered as a carminative. Okay, so chloroformचं जर डायल्यूट सोल्युशन बनवलं जनरली ते ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो ओरल रूटने, विच ॲक्ट्स ॲज अन कार्मिनेटिव्ह. ओके, सो डायल्यूट कॉन्सन्ट्रेशनमध्ये क्लोरोफॉर्मचं जर सोल्युशन बनवलं, इट्स ॲक्ट्स ॲज अन कार्मिनेटिव्ह विच रिलीव्ज द गॅसेस फ्रॉम आवर बॉडी. ओके, so this is all about the pharmacological action of chloroform. Okay, next आपल्याला बघायचं आहे adverse effect of chloroform. So chloroform has several major toxic effects on the liver. Okay, so generally chloroformचे जे major toxic effects आहेत ते generally liverवर दिसून येतात. Repeated doses of chloroform can cause cirrhosis, degeneration of heart and किडनी. ओके, सो जनरली जर रिपीटेड डोस घेतले क्लोरोफॉर्मचे विच कॉजेस द सिरोसिस. ओके, नेक्स्ट डिजनरेशन ऑफ हार्ट आणि किडनीवर जे त्याचे इफेक्ट आहेत, म्हणजे हार्ट, लिव्हर आणि किडनी ह्याच्यावर त्याचे टॉक्झिक इफेक्ट दिसून येतात व्हाईल रिपीटेड डोस ऑफ क्लोरोफॉर्म. इट इज ऑल्सो नोन टू प्रेसिपिटेट डिलेड क्लोरोफॉर्म पॉयझनिंग and post anesthetic toxemia. Okay, so generally क्लोरोफॉर्म काय प्रोड्यूस करते, डिलेड क्लोरोफॉर्म पॉयझनिंग. डिलेड क्लोरोफॉर्म म्हणजे काय, ट्रीटमेंट घेतल्यानंतर थोडे दिवसांनी जे आहे ते त्याचे पॉयझनिंगचे इफेक्ट बॉडीवर दिसून येतात. ओके, अँड पोस्ट ॲनास्थेटिक टॉक्झेमिया म्हणजे काय, तर ॲनास्थेटिक्स दिल्यानंतर त्याची ट्रीटमेंट जेव्हा स्टॉप करणार आहे त्याच्यानंतर लगेच जे आहेत ते त्याचे टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, सो डिलेड क्लोरोफॉर्म पॉयझनिंग अँड पोस्ट ॲनास्थेटिक टॉक्झेमिया, दीज आर प्रिसिपिटेड or these are the action which showing by the chloroform therapy. Okay, the drug also produces the hypotension, cardiac arrest and arrhythmia. Okay, which is related to heart. Okay, heart and bloods. Okay, so generally hypotensions, that is decrease into the blood pressure, cardiac arrest and arrhythmia which arises due to the chloroform therapy. The drug may even produce ventricular fibrillation as well as respiratory arrest. Okay, so ventricular fibrillations and the respiratory arrest, that conditions arise due to the chloroform therapy. Next section that is on the intestine. There is also possibility of paralytic ileus ड्यू टू द डिमिनिश्ड इंटेस्टिनल मोटिलिटी बाय द ड्रग. ओके, सो जनरली काय होतं की इलियस जो आहे इंटेस्टाईनचा पार्ट त्याच्यावर पॅरालायसिस इफेक्ट प्रोड्यूस करतं आहे विच इज ड्यू टू द डिमिनिश्ड इंटेस्टिनल मोटिलिटी बाय द ड्रग. ओके, सो त्या इंटेस्टिनलमध्ये त्या ड्रगची मोटिलिटी आहे ती डिमिनिश होते, लॉस होते आणि त्याच्यामुळे इलियस जो आहे इंटेस्टाईनचा पार्ट त्याच्यावर पॅरालिसिस हा इफेक्ट दिसून येतो ड्यू टू द chloroform. Okay, so this is all about the adverse effect of chloroform. Okay, next that is therapeutic use. So chloroform is powerful anesthetic agent, but because of its severe toxicity it is no longer used as a general anesthetic agent except in ऑब्स्टेट्रिकल ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली क्लोरोफॉर्म हा पॉवरफुल ॲनास्थेटिक एजंट असला तरी त्याची जी टॉक्झिसिटी आहे ती सिव्हिअर आहे. ओके, आपण बघितलेलं आहे ॲडवर्स इफेक्टमध्ये की किती सिव्हिअर टॉक्झिसिटी तो प्रोड्यूस करतो. सो दॅट्स वाय जनरल ॲनास्थेटिक्समधून म्हणून क्लोरोफॉर्म जो आहे तो यूज केला जात नाही. फक्त ऑब्स्टेट्रिकल कंडिशन्स असतील त्याच्यामध्ये फक्त ॲनास्थेशिया जो आहे, ॲनास्थेशियासाठी जनरली क्लोरोफॉर्म जो ड्रग आहे तो यूज केला जातो. ओके,
एक्सटर्नली क्लोरोफॉर्म इज एम्प्लॉयड ॲज अ काउंटर इरिटंट अँड रुबिफिशियंट. हे आपण बघितलेलं आहे त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये. ओके, विच इज ॲक्ट ॲज अन काउंटर इरिटंट अँड रुबिफिशियंट. सो स्किनसाठी जनरली क्लोरोफॉर्म जो आहे तो यूज केला जातो. कुलिंग सेन्सेशन प्रोड्यूस करतो. ओके, स्मूथ करतो स्किनला. त्याच्यानंतर विच रेडियन्स द स्किन, दॅट इज दे ॲक्ट ॲज अन रुबिफिशियंट. Next is that dilute solutions are administered internally as a carminative, stomachic and flavoring agent. Okay, so त्याचं जर dilute solutionचं जर फॉर्म्युलेशन असेल, it is used as an internally act as an carminative, stomachic and flavoring agent. Okay, so carminative, stomachic that increases भूक वाढवायचं काम करतात आणि फ्लेवरिंग एजंट म्हणून सुद्धा यूज केला जातं. इट इज ऑल्सो समटाईम्स एम्प्लॉयड ॲज अ व्हेकल फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅनिक ड्रग्स. ओके, सो जनरली एक्स्ट्रॅक्शन जे ड्रग्सचं केलं जातं त्याच्यामध्ये व्हेकल म्हणून यूज केलं जातं क्लोरोफॉर्मचं सोल्युशन्स. ओके, सो दीज आर द थेरॅपेटिक युजेस ऑफ क्लोरोफॉर्म ड्रग. ओके, सो क्लोरोफॉर्ममध्ये आपण बघितलेलं आहे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघितलेलं आहे की क्लिअर आहे, वोलाटाईल नेचर आहे. त्याचं जे बॉइलिंग पॉईंट आहे ते 61 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, नॉन एक्सप्लोजिव्ह नेचरचं आहे. जनरली अनस्टेबल आहे स्टोरेज जर त्याचं जास्त दिवस केलं तर त्याची जो स्मेल आहे तो स्वीट आहे, ॲप्रिसिएबल आहे. जनरली ब्राऊन बॉटलमध्ये त्याचं मार्केटेड प्रिपरेशन असतं टू अवॉइड द ऑक्सिडेशन. ओके, आणि जनरली फ्लेमसोबत जे आहे त्याचं डिकम्पोजिशन येतं अँड फॉस्जिन गॅस जो आहे तो रिलीज होतो. ओके, फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्या डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन जे आहेत पर्टिक्युलर बॉडी सिस्टीमवर त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, सो त्याचे जे टॉक्झिसिटी आहे, हायर इफेक्ट आहेत ते मोर आहेत. ओके, लिव्हरला टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो, हार्टवर प्रोड्यूस करतो, त्याच्यानंतर किडनीवर सुद्धा त्याचे मोर टॉक्झिक इफेक्ट्स दिसून येतात. त्याच्यानंतर त्याचे डिलेड क्लोरोफॉर्म पॉयझनिंग अँड पोस्ट ॲनास्थेटिक टॉक्झेमिया हे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर दिसून येतात. त्याच्यानंतर हायपोटेन्शन, कार्डियक अरेस्ट, अरिथमिया लाईक कंडिशन्स तो अराईज करू शकतो. ओके, रेस्पिरेटरी अरेस्ट किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन्स लाईक कंडिशन्स तो अराईज करतो. पॅरालायटिक इलियस कंडिशन अराईज होते. सो दीज आर द मोर टॉक्झिक इफेक्ट विच इज प्रोड्यूस्ड बाय द क्लोरोफॉर्म ऑन अवर बॉडी. ओके, सो थेरॅपेटिक यूजमध्ये बघितलं आहे जनरली ॲनास्थेटिक एजंट मोस्टली ॲज ॲन ऑब्स्टेट्रिकल ॲनास्थेटिक्स, काउंटर इरिटंट म्हणून यूज होतं, रुबिफिशियंट, कार्मिनेटिव्ह, स्टोमॅचिक. ओके, सो जनरली मोर टॉक्झिक इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे त्याला जनरल ॲनास्थेटिक्स म्हणून कमी यूज केलं जातं. फक्त ऑब्स्टेट्रिकलच्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये फक्त ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी क्लोरोफॉर्म यूज केलं जातं. ओके, डायल्यूट सोल्युशन्स आहेत विच इज यूज्ड ॲज ॲन काउंटर इरिटंट, रुबिफिशियंट, कार्मिनेटिव्ह, स्टोमॅचिक. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज ॲन फ्लेवरिंग एजंट, व्हेकल फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅनिक ड्रग्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लोरोफॉर्म व्होलाटाईल जनरल ॲनास्थेटिक्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हॅलोथेन. ओके, विच कम्स अंडर द सेम कॅटेगरी, दॅट इज व्होलाटाईल जनरल ॲनास्थेटिक्स. तर जनरली हॅलोथेन इज अ हेवी कलरलेस अँड ओडरलेस फ्लुइड. ओके, सो जनरली हेवी कलरलेस आहे, हेवी आहे, ओडरलेस फ्लुइड आहे. इट इज स्टेबल, volatile, non-flammable and non-explosive liquids. ओके, सो जनरली स्टेबल आहे. ओके, स्टॅबिलिटी त्याची जास्त आहे, वोलाटाईल नेचरचं आहे, नॉन इन्फ्लामेबल आहे, नॉन एक्सप्लोजिव्ह आहे. इट इज एक्स्ट्रीमली पोटेंट ॲनास्थेटिक्स विच रिक्वायर्स अ स्पेशली डिझाईन ॲपॅरेटस फॉर ॲडिक्युएट कंट्रोल ओव्हर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, खूप पोटेंट असल्यामुळे त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जे आहे ते ॲपॅरेटसची गरज लागते. ओके, सो ॲपॅरेटस कशासाठी लागणार आहे, टू अवॉइड द टॉक्झिक इफेक्ट्स ऑफ दॅट हॅलोथेन. ओके, सो त्याच्यामुळे हॅलोथेनचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी स्पेशल ॲपॅरेटसची गरज लागते. A 2 to 4% concentration is just sufficient for induction of anesthesia. Okay, so 2 to 4% concentration हे sufficient आहे anesthesia produce करण्यासाठी, which can be further maintained by concentration 0.5 to 1.5%. Okay, so बॉडीमध्ये मेंटेन कॉन्सन्ट्रेशन आहे anesthesiaचं हॅलोथेनचं ते 0.5 to 1.5% एवढं मेंटेन केलं जातं. ओके, सो इट इज सप्लायड इन द आंबट कलर्ड बॉटल. इट्स सोल्युबिलिटी इज फर्दर एनहान्स बाय द ॲडिशन ऑफ थायमॉल. ओके, सो त्याच्यामध्ये थायमॉलची जर ॲडिशन केली 0.01%मध्ये तर त्याची सोल्युबिलिटी आहे ती बॉडीमध्ये आहे ती जास्त वाढते आणि त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट जो आहे तो जास्त दिसून येतो. ओके, सो जनरली मार्केटेड प्रिपरेशन आहे ते त्याचं आंबट कलर बॉटलमधून केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ हॅलोथेन.
नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ हॅलोथेन. ओके, सो हॅलोथेन इज नॉट अ पोटेंट ॲनाल्जेसिक. ओके, सो पोटेंट ॲनाल्जेसिक नाही आहे, म्हणजे जरी तो पोटेंट ॲनास्थेटिक्स असला तरी तो त्याची जी ॲनाल्जेसिक ॲक्शन आहे ती तेवढी पोटेंट नाही आहे. ओके, सो कमी ॲनाल्जेसिक इफेक्ट बॉडी प्रोड्यूस करतो. फॉर फास्ट इंडक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन, concentration about 3% is commonly employed which require 10 minutes induction period. Okay, so generally काय सांगितले, फॉर फास्ट इंडक्शन कॉन्सन्ट्रेशन अबाउट 3% इज कॉमनली एम्प्लॉयड. ओके, सो जनरली त्याचे फास्ट इंडक्शन बॉडीमध्ये होण्यासाठी 3% एवढं कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं, विच रिक्वायर्स 10 मिनिट्स इंडक्शन पिरियड. ओके, सो 3% कॉन्सन्ट्रेशन जेव्हा यूज केलेलं असेल तेव्हा 10 मिनटामध्ये त्या पेशंटमध्ये जनरल ॲनास्थेशिया जो आहे तो प्रोड्यूस होतो. इंडक्शन मे बी असोसिएटेड विथ डेलिरियम इफ बार्बिच्युरेट्स थेरपी इज नॉट गिवन ॲज अ प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स. ओके, सो प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स जे आहेत ते आपल्याला इन ब्रीफ या चॅप्टरच्या लास्ट पार्टमध्ये बघायचं आहे. ओके, सो प्री ॲनास्थेटिक्स म्हणजे काय, प्री म्हणजे काय तर आधी. ओके, सो जनरली जनरल ॲनास्थेटिक्सच्या ट्रीटमेंटच्या आधी, ॲनास्थेटिक मेडिकेशनच्या ट्रीटमेंटच्या आधी जे ड्रग दिले जातात टू हेल्प दॅट जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, त्या जनरल ॲनास्थेटिक्सच्या ॲक्शनला मदतीसाठी, त्याची ॲक्शन वाढवण्यासाठी, त्याची ॲक्शन फॅसिलेट करण्यासाठी जनरली त्यांना जे आहे ते दुसऱ्या ड्रगच्या कॉम्बिनेशनमध्ये बॉडीमध्ये दिलं जातं. इट इज नथिंग बट द प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. ओके, सो त्या जनरल ॲनास्थेटिक्सचा सेफर यूज बॉडीमध्ये व्हावा. ओके, त्याची मॅक्झिमम ॲक्शन मिळावी याच्यासाठी दुसऱ्या ड्रगसोबत जनरल ॲनास्थेटिकला दिलं जातं ते दुसरे ड्रग्स विच इज नथिंग बट द प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. ओके, सो जनरली हॅलोथेन हा जो ड्रग आहे विच रिक्वायर्ड टू बी टेकन विथ प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स. ओके, सो त्याच्यामुळे तो जो ड्रग आहे तो प्री ॲनास्थेटिक मेडिकेशनसोबतच दिला जातो. The signs and symptoms of halothane anesthesia resembles those produced by the chloroform. ओके, सो त्याचे जे साईन आणि जे सिम्टम्स आहेत ॲनास्थेशिया प्रोड्यूस करताना ते सेम आहेत क्लोरोफॉर्मसारखेच. हायपोक्सिया इज absent but degree of muscular relaxation achieved by the halothane is not adequate to allow the intra-abdominal operations. ओके, सो जनरली हायपोक्सिया हा जो इफेक्ट आहे तो अब्सेंट असतो, त्याच्यामुळे डिग्री ऑफ मस्क्युलर रिलॅक्सेशन अचिव्ड बाय द हॅलोथेन इज नॉट ॲडिक्वेट. ओके, सो मसल्सचं जे रिलॅक्शन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती तेवढ्या ॲडिक्वेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये अचीव केलेली नसते. ओके, सो त्याच्यामुळे जर इंट्रा ॲबडॉमिनल जर कोणते ऑपरेशन्स असतील, ओके, तर ते जनरली हॅलोथेनने होऊ शकत नाही. ओके, कारण का त्याची जी डिग्री आहे ती लो आहे टू रिलॅक्स द मसल्स. ओके, ऑल ॲनास्थेटिक कॉन्सन्ट्रेशन्स प्रेशर्स डिप्रेसेस द रेस्पायरेशन्स. ओके, सो जनरली ह्याचे जे कोणतंही कॉन्सन्ट्रेशन जर यूज केलं त्याचा इफेक्ट जो आहे रेस्पायरेशनवर तो काय आहे, डिप्रेस रेस्पायरेशन ॲक्शन. ओके, सो तो काय करणार आहे, रेस्पायरेशन जे आहे ते डिप्रेस करायचं काम जे आहे ते प्रत्येक त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते रेस्पायरेशन डिप्रेस करायचं काम करणार आहे. ओके, सो ॲट द टाईम रेट ऑफ रेस्पायरेशन इन्क्रीजेस, ट्रॅकियल इंट्युबेशन हॅज बीन परफॉर्म ॲट टाईम, हॅलोथेन इनहिबिट सलायवेशन, लॅरिंगोस्पाझम अँड कफिंग ॲज वेल. ओके, सो जनरली काय सांगितलं आहे, रेट ऑफ रेस्पायरेशन काय होणार आहे, म्हणजे जरी त्याची थेरपी त्याचा इफेक्ट जो आहे की रेस्पायरेशन डिक्रीज करायचा तरी त्याचा जो इफेक्ट आहे कधी कधी तो काय दिसतो की रेस्पायरेशन जे आहे ते इन्क्रीज झालेलं दिसतं. ट्रॅकियल इंट्युबेशन दिसतं. ओके, म्हणजे ट्रॅकियाचा जो ट्रॅक्ट आहे त्याचं इन्क्युबेशन झालेलं दिसतं. त्याच्यानंतर हॅलोथेन इनहिबिट्स सलायवेशन, लॅरिंगोस्पाझम अँड कफिंग. ओके, सो कफ आणि सलायवेशन जे आहेत हे सिक्रेशन्स आहेत ते जनरली हॅलोथेन जे आहे ते इनहिबिट करतं. ओके, आणि लॅरिंगोस्पाझम हा जो इफेक्ट आहे, ओके, लॅरिंगचं जे कॉन्ट्रॅक्शन होतं ते सुद्धा इनहिबिट केलं जातं. हॅलोथेन प्रोड्युसेस ब्रॉन्कोडायलेशन, हेन्स इज ॲन ॲनास्थेटिक ऑफ चॉईस इन द पेशंट विथ हिस्ट्री ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. ओके, सो जनरली तो काय करतो आहे की ब्रॉन्काय जो ट्रॅक्ट आहे त्याचं डायलेशन इफेक्ट प्रोड्यूस करतो, त्याचं डायलेशन करतो. ओके, सो त्याच्यामुळे असे जर पेशंट असतील की ज्यांच्यामध्ये अस्थमा ही कंडिशन असेल, ओके, सो अस्थमामध्ये काय आहे, इनॅबिलिटी टू रेस्पायरेशन्स. ओके, सो जनरली ब्रॉन्काय ट्रॅक्ट
जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो इझिली श्वासोच्छ्वास करू शकत नाही आहे. ओके, सो अशा पेशंटमध्ये जनरली हॅलोथेन ॲज अन जनरल ॲनेस्थेटिक्स यूज करू शकतो. कारण का तो काय करतो, ब्रॉन्काय ट्रॅक्टवर जो काय आहे त्याचा डायलेशन इफेक्ट प्रोड्यूस करतो. ओके, सो त्याचं डायलेशन होते आणि त्याच्यामुळे ब्रॉन्कियल अस्थमा ज्या पेशंटमध्ये असेल त्या पेशंटमध्ये जनरली हॅलोथेन हा जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ हॅलोथेन. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ हॅलोथेन. ओके, सो द ड्रग मे प्रोड्यूस सेव्हरल कार्डियाक इरेग्युलरिटीज. जनरली डिफरंट काइंड ऑफ कार्डियाक इरेग्युलरिटीज तो ड्रग प्रोड्यूस करू शकतो. रिपीटेड एक्सपोजर टू हॅलोथेन ॲनेस्थेशिया मे इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ हिपॅटिक डॅमेज. ओके, सो जनरली जर रिपीटेड एक्सपोजर झाला असेल हॅलोथेनसोबत तर जनरली काय होणार आहे की हिपॅटिक डॅमेज, दॅट इज हिपॅटिक सेल्युलर नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस म्हणजे काय, डेथ ऑफ टिश्यू. ओके, सो त्या पर्टिक्युलर हिपॅटिक जे आहे त्याच्या पोर्शनमध्ये जे आहेत ते नेक्रोसिस दिसून येणार आहे, म्हणजे त्याचे जे टिश्यूज जे आहेत ते डेथ होणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे हिपॅटिक डॅमेज होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त होतात. ओके, सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट ऑफ हॅलोथेन. ओके, सो हॅलोथेनमध्ये आपण बघितलेलं आहे, हॅलोथेनच्या प्रॉपर्टीजमध्ये बघितलेलं आहे, हेवी आहे, कलरलेस आहे, ओडरलेस आहे. ओके, त्यानंतर स्टेबल आहे, व्होलाटाईल नेचरचं आहे, नॉन इन्फ्लामेबल, नॉन एक्सप्लोजिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. 2 to 4% कॉन्सन्ट्रेशन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर बॉडीमध्ये 0.5 to 1.5% एवढं कॉन्सन्ट्रेशन हे मेंटेन ठेवलं जातं टू प्रोड्यूस ॲनेस्थेटिक इफेक्ट्स. ओके, आणि त्याच्यानंतर त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आहे त्याला थायमॉलसोबत जे आहे ते थायमॉल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. ओके, फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये आपण डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स त्याच्या बघितलेल्या आहेत. हायपोक्सिया लाईक कंडिशन प्रोड्यूस करतो. मस्क्युलर रिलॅक्सेशन जे आहे ते जनरली अब्सेंट दिसून येतं. ओके, रेस्पायरेशन जे आहे ते डिप्रेस करतो. ओके, ट्रॅकियल इन्क्युबेशन दिसून येतं. ओके, लॅरिंगोस्पाझम, कफिंग लाईक कंडिशन्स, सलायवेशन जे आहे या ज्या हे कंडिशन्स आहेत ते इनिबिट करतो. ओके, सो दीज आर द व्हेरियस फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ द हॅलोथेन. ओके, सो जनरली ब्रॉन्काय ट्रॅक्टवर त्याची डायलेशन इफेक्ट दिसून येतो. सो त्याच्यामुळे जनरली अस्थमाच्या पेशंटमध्ये हॅलोथेन जो आहे तो बेनिफिशियल जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणून ॲक्ट होतो. ओके, हे रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं की का अस्थमॅटिक पेशंटमध्ये हॅलोथेन दिलं जातं. ओके, सो त्याचं रिझन काय आहे, इट प्रोड्युसेस अ ब्रॉन्कोडायलेशन इफेक्ट. ओके, ब्रॉन्कोडायलेशन इफेक्ट प्रोड्यूस केल्यामुळे काय होणार आहे, जनरली अस्थमा पेशंटमध्ये काय होतं, ब्रॉन्काय ट्रॅक्ट जो आहे तो कन्स्ट्रिक्ट झालेला असतो. ओके, सो हा डायलेशन करतो, त्याच्यामुळे त्याचे जे श्वासोच्छ्वास आहे, रेस्पायरेशनची जी प्रोसेस आहे बॉडीची, विच इज इझिली गेट मेंटेन अँड अचीव्ड. ओके, सो दिस इज द रिझन बिहाइंड दिस की अस्थमा पेशंटमध्ये जनरली जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणून हॅलोथेन यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आपण बघितलेला आहे त्याचे ॲडवर्स इफेक्ट जनरली क्रोनिक इरेग्युलरिटीज आणि हिपॅटिक डॅमेज हे त्याचे मोस्टली ॲडवर्स इफेक्ट्स आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द हॅलोथेन. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्लास, दॅट इज गॅसेस. ओके, गॅसेस जनरल ॲनेस्थेटिक्स. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट गॅस बघायचा आहे नायट्रस ऑक्साईड. ओके, सो नायट्रस ऑक्साईड इज अ कलरलेस गॅस. ओके, सो कलरलेस गॅस आहे विथ फेंट स्वीटिश स्मेल. ओके, सो त्याचा जो स्मेल आहे तो फेंट आहे, स्वीटिश स्मेल आहे त्याला. द गॅस इज नॉन एक्सप्लोजिव्ह अँड नॉन इन्फ्लामेबल. जनरली नॉन एक्सप्लोजिव्ह नेचरचा आहे, नॉन इन्फ्लामेबल नेचरचा आहे, बट स्ट्रॉंगली सपोर्ट द कंबक्शन. पण पेट घेण्यासाठी मदत करायला तो मदत करतो. ओके, म्हणजे इट सपोर्ट्स द कंबक्शन ॲक्शन. Nitrous oxide is marketed in liquid form under the 50 atmospheric pressure in royal blue cylinders. Okay, so generally royal blue cylinders हा त्याचा कंटेनर पॅक झाला आणि जनरली 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अंडर जे आहे ते त्याला मार्केटेड प्रिपरेशनमध्ये 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स अंडर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ओके, आणि जनरली रॉयल ब्ल्यू सिलेंडर यूज केला जातो फॉर द पॅकेजिंग ऑफ नायट्रस गॅस. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन. सो द मिक्सचर ऑफ नायट्रस ऑक्साईड गॅस विथ ऑक्सिजन विच कंटेनिंग 80% ऑफ इट causes the unconsciousness and analgesia throughout the
फुल ॲनेस्थेशिया. ओके, सो जनरली काय सांगितलं आहे तर मिक्सचर जे आहे नायट्रस ऑक्साईड विथ ऑक्सिजन गॅस विच कंटेनिंग 80% ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो नायट्रस ऑक्साईड आणि ऑक्सिजनचं जे मिक्सचर आहे विच त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 80% आहे. जनरली इट कॉजेस द कॉन्शियसनेस अँड ॲनाल्जेसिया इफेक्ट्स दो नॉट फुल ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली अनकॉन्शियस आणि ॲनाल्जेसिया इफेक्ट प्रोड्यूस करतो, तरी पण तो काय आहे की फुल ॲनास्थेशिया इफेक्ट जो आहे तो बॉडीवर प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, सो फॉर अचिविंग फुल सर्जिकल ॲनास्थेशिया विथ द गॅस अ हायर कॉन्सन्ट्रेशन इज नेसेसरी विच विल कॉज ॲनॉक्झिया विथ सेरिब्रल डॅमेज. ओके, सो जनरली काय होतं आहे की फुल ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करू शकत नाही आहे, सो त्याच्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाय क्वांटिटी वाढवावी लागते त्या ड्रगची, नायट्रस ऑक्साईडची, विच इज जनरली एसेन्शियल अँड जनरली विच कॉजेस द ॲनॉक्झिया अँड सेरिब्रल डॅमेज. ओके, सो ॲनॉक्झिया आणि सेरिब्रल डॅमेज लाईक कंडिशन्स अराईज होतात ड्यू टू द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रस ऑक्साईड इफ द इनहेलेशन कंटिन्यूज फॉर मोर दॅन 2 to 3 minutes. ओके, सो जेव्हा इनहेलेशन आहे ते 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त जर कंटिन्यू केलं त्या पेशंटने हायर कॉन्सन्ट्रेशनचं, दॅट रिझल्ट्स इन टू द ॲनॉक्झिया विथ सेरिब्रल डॅमेज. ओके, सो सेरिब्रल डॅमेज आणि ॲनॉक्झिया लाईक कंडिशन्स ज्या आहेत त्या बॉडीमध्ये अराईज होतात. ओके, सो फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स ॲक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे की जनरली फॉर अचिविंग द फुल सर्जिकल ॲनास्थेशिया जनरली रिक्वायर्ड अ हायर कॉन्सन्ट्रेशन आणि ते जे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे विच कॉजेस द ॲनॉक्झिया इफेक्ट. ओके, सो ॲनॉक्झिया इट इज नथिंग बट द लॅक ऑफ ऑक्सिजन सप्लाय टू होल बॉडी. ओके, सो होल बॉडीचा जो ऑक्सिजन सप्लाय आहे तो कमी होतो, दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲनॉक्झिया. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज ॲडवर्स इफेक्ट ऑफ नायट्रस ऑक्साईड. ओके, सो द एक्साइटमेंट प्रोड्यूस्ड बाय नायट्रस ऑक्साईड मे बी व्हायलंट इन सर्टन केसेस. ओके, सो जी एक्साइटमेंट प्रोड्यूस होते इन सेकंड स्टेज ऑफ ॲनास्थेशिया ती काय आहे, नायट्रस ऑक्साईड जर ड्रग असेल तर त्याच्यामध्ये ती एक्साइटमेंट आहे ती जास्त दिसून येते. ओके, व्हायलंट पेशंट आहे तो व्हायलंट होतो. द ड्रग इज नोन टू प्रोड्यूस हायपोक्झिया अँड कार्डियक इरेग्युलरिटीज ड्युरिंग द ॲनास्थेशिया. ओके, सो हायपोक्झिया विच इज जनरली रिलेटेड विथ ॲनॉक्झिया. ओके, ॲनॉक्झियामध्ये काय होतं तर होल बॉडीचा ऑक्सिजन सप्लाय आहे तो काय होतो रिड्यूस केला जातो. हायपोक्झियामध्ये काय तर त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टमध्ये जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे थ्रू ब्लड तो काय आहे रिड्यूस होतो. ओके, आणि कार्डियाक इरेग्युलरिटीज ज्या आहेत त्या अराईज होतात ड्युरिंग द ॲनास्थेशिया. नायट्रस ऑक्साईड इज ऑलवेज यूज्ड विथ द अदर ॲनास्थेटिक एजंट्स ॲज अ सप्लिमेंटरी ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली नायट्रस ऑक्साईड जो आहे तो दुसऱ्या ॲनास्थेटिक एजंटसोबत ॲज अ सप्लिमेंटरी ॲनास्थेटिक एजंट म्हणून यूज केला जातो. Administration of nitrous oxide also requires administration of pre-anesthetic medication and skeletal muscle relaxants. Okay, so generally नायट्रस ऑक्साईडचं जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन बॉडीमध्ये केलं जातं तेव्हा जनरली तो जो आहे तो प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनसोबत ॲडमिनिस्ट्रेट केला जातो अलॉंग विथ द स्केलेटल मसल रिलॅक्संटसुद्धा देणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट थेरापेटिक युजेस ऑफ नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड इज कॉमनली एम्प्लॉयड ॲज अ ॲडजंट टू अदर ॲनास्थेटिक्स एजंट्स. ओके, सो जनरली इट इज यूज्ड ॲज ॲन ॲडज्युअंट. ओके, म्हणजे जनरली दुसऱ्या ॲनास्थेटिक एजंटसोबत नायट्रस ऑक्साईड यूज केला जातो. It is also employed for the extraction of tooth, obstetrical analgesia and certain painful procedures. Okay, so generally obstetrical analgesia ह्या कंडिशनमध्ये यूज केला जातं आणि डिफरंट जे सर्टन पेनफुल प्रोसिजर असतील त्याच्यामध्ये आणि टूथ एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दात काढायचं असेल ते असले अशा प्रोसिजर्समध्ये जनरली नायट्रस ऑक्साईड यूज होतो. कारण का तो जो आहे त्याच्यासोबत दुसरा जनरल ॲनास्थेटिक्स यूज करणं गरजेचं आहे, कारण का त्या सफिशियंट कॉन्सन्ट्रेशनने तेवढा तो बॉडीवर जनरल ॲनास्थेटिक्सचा जो इफेक्ट आहे तो प्रोड्यूस करू शकत नाही आहे. ओके, सो इट इज ऑल अबाउट द नायट्रस ऑक्साईड विच कम्स अंडर द गॅसेस क्लास. ओके, सो काय काय बघितलं आहे आपण
तर तो कलरलेस आहे, फेंट स्वीट त्याचा स्मेल आहे, नॉन एक्सप्लोजिव्ह आहे, नॉन इन्फ्लामेबल आहे, बट नायट्रस ऑक्साईड जो आहे विच सपोर्ट्स द कंबक्शन. इट इज मार्केटेड इन लिक्विड फॉर्म अंडर 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स इन रॉयल ब्लू स्टील सिलेंडर्स. फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये बघितलेलं आहे की जनरली मिक्सचर ऑफ नायट्रस ऑक्साईड गॅस विथ ऑक्सिजन विच कंटेनिंग 80% इट कॉजेस द अनकॉन्शियसनेस अँड ॲनाल्जेसिया दो नॉट फुल ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली फुल ॲनास्थेशिया प्रोड्यूस करू शकत नाही आहे. फॉर अचिविंग फुल सर्जिकल ॲनास्थेशिया विथ द गॅस हायर कॉन्सन्ट्रेशन इज नेसेसरी विच विल कॉज ॲनॉक्झिया विथ सेरिब्रल डॅमेज. ओके, सो जर फुल ॲनास्थेशिया जर मिळवायचा असेल आपल्याला नायट्रस गॅस ऑक्साईड गॅस यूज करून, ते जनरली हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये द्यावं लागतं, दॅट इज अप टू 80%. आणि त्याचा रिझल्ट काय होतो, ॲनॉक्झिया आणि सेरिब्रल डॅमेज लाईक कंडिशन बॉडीमध्ये अराईज होतात. इफ द इनहेलेशन कंटिन्यूज फॉर 2 to 3 minutes. ओके, 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त इनहेलेशनचं कंटिन्यू झालं दॅट रिझल्ट्स इन टू द ॲनॉक्झिया लाईक कंडिशन्स अँड सेरिब्रल डॅमेज. ओके, ॲडवर्स इफेक्टमध्ये बघितलेलं आहे दॅट मोर एक्साइटमेंट प्रोड्यूस. ओके, व्हायलंट सिम्टम्स जे आहेत, सायन्स जे आहेत ते पेशंटमध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर हायपोक्झिया आणि कार्डियक इरेग्युलेटिव्स ह्या त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहेत. ओके, थेरपॅटिक यूजमध्ये बघितलेलं आहे जनरली इट इज यूज्ड ॲज एन ॲडज्युएंट टू अनदर ॲनास्थेटिक एजंट. ओके, दुसऱ्या ॲनास्थेटिकसोबत मदत म्हणून ॲडिटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी जनरली नायट्रस ऑक्साईड यूज केला जातो. इट इज ऑल्सो एम्प्लॉयड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ टूथ, ऑब्स्टेट्रिकल ॲनाल्जेसिया अँड फॉर सर्टन पेनफुल प्रोसिजर्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द नायट्रस ऑक्साईड्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं दॅट इज सायक्लोप्रोपेन. ओके, विच इज कम्स अंडर द गॅसेस कॅटेगरी. ओके, गॅसेस कॅटेगरीमध्ये येतं नायट्रस ऑक्साईड, नंतर आहे सायक्लोप्रोपेन. ओके, सो सायक्लोप्रोपेन इज व्हेरी हेवी कलरफुल गॅस, कलरलेस गॅस विथ कॅरेक्टरिस्टिक्स इथर लाईक ओडर. ओके, सो हेवी नेचर आहे, कलरलेस गॅस आहे. ओके, विथ कॅरेक्टरिस्टिक्स इथर लाईक ओडर. जसे डायइथाइल इथरचा जो ओडर आहे तसा कॅरेक्टरिस्टिक्स ओडर जो आहे तो सायक्लोप्रोपेन गॅसचा आहे. ओके, इट इज मार्केटेड ॲज अ लिक्विड अंडर प्रेशर इन ऑरेंज कलर सिलेंडर्स. इट इज ॲन इन्फ्लामेबल अँड एक्सप्लोजिव्ह लिक्विड्स. ओके, सो ह्याचं जे नेचर आहे ते काय आहे, इन्फ्लामेबल आहे आणि एक्सप्लोजिव्हसुद्धा आहे. ओके, ऑरेंज कलरच्या सिलेंडरमध्ये जनरली त्याचे जे मार्केटेड प्रिपरेशन्स आहेत ते अंडर प्रेशर लिक्विड फॉर्ममध्ये ऑरेंज कलर सिलेंडरमध्ये पॅक केले जातात. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन. सो द इंडक्शन ऑफ सायक्लोप्रोपेन ॲनास्थेशिया इज रॅपिड विच अनेबल्स अ स्मूथ अँड अनकॉम्प्लिकेटेड ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली त्याचं इंडक्शन आहे ते रॅपिड होतं. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, स्मूथ अँड अनकॉम्प्लिकेटेड ॲनास्थेशिया आहे तो प्रोड्यूस करू शकतो. बट द ड्रग इज ॲन एक्सेप्शनली पोटेंट ॲनास्थेटिक एजंट. ओके, सो जनरली एक्सेप्शनली इट इज ॲन पोटेंट ॲनास्थेटिक एजंट. पोटेंट म्हणजे काय, तर कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये हाय डिझायर्ड ॲक्शन दाखवतं. ओके, सो द ॲडिक्वेट मसल रिलॅक्सेशन इज अटेंड विथ द ॲनास्थेटिक डोस. ओके, सो कमी डोसमध्ये ॲनास्थेटिक डोसमध्ये जे आहे त्याचा फुल मसल रिलॅक्सेशन ॲक्शन दिसून येते आणि त्याची रिकव्हरीसुद्धा आहे ती काय आहे, रॅपिड आहे. ओके, सो इंडक्शन फास्ट आहे, चांगली ॲक्शन आहे, अलॉंग विथ रिकव्हरीसुद्धा त्याची रॅपिड आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, ॲडवर्स रिॲक्शन्स काय आहेत त्याच्या, द ड्रग इज नोन टू डिपॉझिट कार्डियक इरेग्युलरिटीज. ओके, सो जनरली हार्टवर इरेग्युलरिटीज प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी आहे त्या ड्रगची. द व्हरायटी ऑफ कार्डियक अरेथमियाज ऑकर ड्युरिंग द सायक्लोप्रोपेन ॲनास्थेशिया. ओके, सो कार्डियक अरेथमियाज अराईज होऊ शकतं. डेलिरियम अलॉंग विथ पोस्ट ॲनास्थेटिक हायपोटेन्शन, हेडॅक आर द अदर ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो डेलिरियम आहे, पोस्ट ॲनास्थेटिक हायपोटेन्शन्स आहे, हेडॅक आहे. सो दीज ऑल आर ॲडवर्स इफेक्ट ऑफ सायक्लोप्रोपेन. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला त्याचा थेरापेटिक यूज. ओके, सो जनरली सायक्लोप्रोपेन इज यूज्ड ॲज अन पोटेंट ॲनास्थेटिक एजंट. इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲनास्थेशिया इन केसेस ऑफ thoracic and abdominal operations. Okay, so generally
इट इज अन पोटेंट ॲनास्थेटिक आपण बघितलेलं आहे. त्याचं इंडक्शन, त्याचं मेंटेनन्स आणि त्याची रिकव्हरी जी आहे ती रॅपिड आहे. इट इज ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲनास्थेशिया इन केसेस ऑफ थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल ऑपरेशन्स. ओके, सो थोरॅसिक रिजन आणि ॲबडॉमिनल रिजनचे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये जनरली सायक्लोप्रोपेन ॲज अन जनरल ॲनास्थेटिक यूज केला जातो. सो दिस इज अबाउट द थेरापेटिक यूज. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं की त्याचे प्रिपरेशन्स कोणते आहेत, प्रिपरेशन्स अँड डोसेस. ओके, सो सायक्लोप्रोपेन IP त्याचा डोस कॉन्सन्ट्रेशन आहे 30 to 35%. ओके, सो सायक्लोप्रोपेन IP हे त्याचं मार्केटेड प्रिपरेशन आहे की त्याच्यामध्ये त्याचं डोस कॉन्सन्ट्रेशन आहे इट इज 30 to 35%. ओके, सो सायक्लोप्रोपेनमध्ये आपण बघितलेलं आहे की गॅस जनरल ॲनास्थेटिक्स अंडर सायक्लोप्रोपेन येतो. हेवी कलरलेस आहे, कॅरेक्टरिस्टिक्स इतर लाईक ओडर आहे त्याची, आणि जनरली ऑरेंज सिलेंडरमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये हाय प्रेशर अंडर त्याचं मार्केटेड प्रिपरेशन जे आहे ते बनवलं जातं. हायली इन्फ्लामेबल आहे, एक्सप्लोजिव्ह लिक्विड आहे. ओके, फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये बघितले आपण जनरली रॅपिड त्याची ॲक्शन आहे. इंडक्शन रेट जो आहे त्याचा हाय आहे. मेंटेनन्स रेट जो आहे तो सुद्धा ॲडिक्विट आहे. ओके, मसल रिलॅक्सेशन तो ॲडिक्विट कॉन्सन्ट्रेशनमध्ये करतो आहे आणि त्याची रिकव्हरी आहे ती सुद्धा फास्ट आहे. ओके, ॲडवर्स इफेक्ट्समध्ये आपण बघितलेलं आहे की कार्डियक इरेग्युलरिटीज डिपॉझिट करतो आहे, कार्डियक अरेथमिया लाईक कंडिशन, डेलिरियम, पोस्ट ॲनास्थेटिक, हायपोटेन्शन अँड हेडॅक लाईक कंडिशन्स तो आहे तो प्रोड्यूस करतो. ओके, पोस्ट ॲनास्थेटिक हायपोटेन्शन म्हणजे ॲनास्थेशिया दिल्यानंतर ते ॲनास्थेटिक देणं बंद केल्यानंतर लगेच काय होतं आहे, हायपोटेन्शन अराईज होतं. सॉरी फॉर डिस्टर्बन्सेस. ओके, वी विल बी कंटिन्यू. नेक्स्ट आपण बघितलं होतं त्याचे थेरापेटिक युजेस बघितले होते. सो सायक्लोप्रोपेन इज यूज्ड ॲज अन पोटेंट ॲनास्थेटिक एजंट. ओके, सो जनरली ड्रग ऑफ चॉईस ऑफ ॲनास्थेशिया इन केसेस ऑफ थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल ऑपरेशन्स. ओके, नेक्स्ट आपण त्याचं प्रिपरेशन बघितलं होतं, त्याचा डोस बघितला होता सायक्लोप्रोपेन IP विच इज 30 to 35% कॉन्सन्ट्रेशनने हे त्याचं मार्केटेड प्रिपरेशन्स आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, सो इट इज ऑल अबाउट द गॅसेस. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज नॉन व्होलाटाईल ॲनास्थेटिक्स. ओके, नॉन व्होलाटाईल ॲनास्थेटिक्समध्ये आपल्याला बघायचं आहे थायोपेंटॉन. ओके, सो थायोपेंटॉन सोडियम इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फिनोबार्बिटॉन which can be used as an anesthetic agents. Okay, so thiopenton sodium, it is an sodium salt of phenobarbital. So thiopenton it is nothing but the sodium salt of phenobarbital which can be used as an anesthetic agents. Okay, anesthetic agent म्हणून यूज केला जातं sodium salt of phenobarbital. नेक्स्ट आपल्याला बघायचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन. सो थायोपेंटॉन सोडियम इज गिवन इंट्रावेनसली युजली टू इंड्यूस द ॲनास्थेशिया. जनरली IV रूटने दिलं जातं. ओके, टू इंड्यूस अ ॲनास्थेशिया विच इज देन मेंटेन बाय अदर एजंट्स सच एज नायट्रस ऑक्साईड और पेथिडीन टुगेदर विथ द यूज ऑफ मसल रिलॅक्संट्स. ओके, सो जनरली IV रूटने ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ॲनास्थेशिया मेंटेन करण्यासाठी जे इन्हेलेशन ॲनास्थेटिक्स आपण बघितलेले आहेत ते जनरली त्याच्यासोबत ॲनास्थेशिया मेंटेन करण्यासाठी दिले जातात. त्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड आहे और पेथिडीन आहे और टुगेदर दोन्ही एकत्र फॉर द एक्सलंट मसल रिलॅक्सेशन ॲक्शन प्रोड्यूस करण्यासाठी अलॉंग विथ थायोपेंटॉन दिले जातात. ओके, सो द ड्रग मे यूज्ड इन व्हेरी शॉर्ट ऑपरेशन such as manipulations or gating or setting of fractures. जनरली जे शॉर्ट ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. त्याच्यामध्ये आहे की मॅनिप्युलेशन और सेटिंग ऑफ फ्रॅक्चर्स. ओके, सो फ्रॅक्चर्स सेट करण्याचे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये जनरली यूज केलं जातं. बट कॅन बी डेंजरस ओविंग टू द पॉसिबिलिटी ऑफ रेस्पिरेटरी अरेस्ट. ओके, सो हा जरी ॲनास्थेशिया म्हणून यूज केला गेला असला तरी त्याचं डेंजरस इफेक्ट काय आहे, इट कॉजेस द रेस्पिरेटरी अरेस्ट म्हणजे रेस्पिरेशन स्टॉप करण्याची इफेक्ट जो आहे तो प्रोड्यूस करू शकतो. द ड्रग कॉमनली ॲडमिनिस्टर्ड ॲज अन इंट्रावेनस इंजेक्शन. सो जनरली ड्रग जो आहे तो इंट्रावेनस इंजेक्शननेच ॲडमिनिस्टर्ड केला जातो. Thiopenton is administered as a 2.5 to 5% solution. When given intravenously, thiopenton is rapidly distributed, acts quickly on the brain, and the effect of the initial dose of 0.25 gram lasts for about 15 minutes. Okay, so generally thiopenton 2.5 to 5 concentration
5% कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. जेव्हा इंट्राव्हेनसली थायोपेंटॉन दिलं जातं, इट रॅपिडली डिस्ट्रीब्युटेड, त्याचं डिस्ट्रीब्युशन रॅपिड आहे, क्विकली ब्रेनपर्यंत तो पोचतो आहे आणि त्याचा जो इफेक्ट्स आहे तो इनिशियल डोस 25 ग्रॅम हा इनिशियल डोसलाच तो इफेक्ट प्रोड्यूस करतो आणि तो जो इफेक्ट आहे तो 15 मिनटासाठी दिसून येतो. ओके, सो दस इट इज अ अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग अँड पुअर ॲनाल्जेसिक. ओके, सो त्याच्यामुळे फक्त 15 मिनटासाठी त्याची ॲक्शन दिसून येते. सो त्याच्यामुळे इट इज अन अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग अँड पुअर ॲनाल्जेसिक. ओके, ॲनाल्जेसिक जे आहे मसल्सचं जे पेन सेन्सेशन लॉस करायची जी ॲबिलिटी आहे ते सुद्धा त्याची पुअर आहे आणि शॉर्ट ॲक्शन ऑफ पिरियड आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ थायोपेंटॉन. ओके, अनडिझायरेबल इफेक्ट जर बघायचे झाले तर इट डिप्रेसेस द रेस्पिरेशन अँड कॉजेस द कफिंग, लॅरिंगोस्पाझम अँड ब्रोंकोस्पाझम. ओके, सो रेस्पिरेशनवर त्याचा डिप्रेशन इफेक्ट आहे. ओके, रेस्पिरेशन रेट कमी करतं अलॉंग विथ द कफिंग कॉज करतं आहे, म्हणजे कफ सिक्रेशन इन्क्रीज करतो. लॅरिंगोस्पाझम आहे, लॅरिंग्स जो ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, ब्रॉन्कायचं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. ओके, सो दीज आर द अनडिझायरेबल दॅट इज ॲडवर्स इफेक्ट ऑफ थायोपेंटॉन. ओके, थेरापेटिक यूज जर बघितले त्याचे तर IV रूटने जर त्याचं इंडक्शन केलं तर इट्स ॲक्ट्स ॲज अन ॲनास्थेटिक्स अँड बेझल ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली बेझल ॲनास्थेटिक्स म्हणजे काय तर शॉर्ट टर्मसाठी ज्या ऑपरेशन्स असतात त्याच्यामध्ये जनरली बेझल ॲनास्थेटिक्स यूज केले जातात. ओके, सपोज आपल्याला दात काढायचा असेल, दाढ काढायची असेल तर पर्टिक्युलर त्या पिरियडसाठी फक्त ॲनास्थेशिया बॉडीमध्ये प्रोड्यूस केला जातो. ओके, शॉर्ट टर्म थेरपीसाठी सर्जरीसाठी जेव्हा ॲनास्थेशिया प्रोड्यूस करतात इट इज नोन ॲज बेझल ॲनास्थेशिया. ओके, सो या पर्टिक्युलर ॲनास्थेटिक्स इट्स ॲक्ट्स ॲज अन ॲनास्थेटिक्स अँड ऑल्सो द बेझल ॲनास्थेटिक्स. ओके, कारण का त्याची ॲक्शन जी आहे ती शॉर्ट आहे, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग ॲनास्थेटिक्स आहे, त्याच्यामुळे तो ॲज अन बेझल ॲनास्थेशिया म्हणून सुद्धा यूज केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो आपण जनरल ॲनास्थेटिक्सचं जे क्लासिफिकेशन वाईज इंडिव्हिज्युअल ड्रग जे आहे ते कंप्लीट आपले झालेले आहेत या लेक्चरमध्ये. ओके, सो आपण इंडिव्हिज्युअल ड्रग बघितलेले आहेत अलॉंग विथ देअर प्रॉपर्टीज, फार्माकोलॉजिकल ॲक्शन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स इफेक्ट, थेरापेटिक युजेस अँड देअर मार्केटेड प्रिपरेशन्स अलॉंग विथ देअर डोस प्रोफाईल. ओके, सो इंडिव्हिज्युअल ड्रग आपण जनरल ॲनास्थेटिकमध्ये ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. ओके, सो इथे हे लेक्चर मी थांबवते. जर कोणता पार्ट तुम्हाला कळला नसेल आत्तापर्यंत झाला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही मला पर्सनली सांगा, आपण तो रिपीट घेऊया. ओके, मी तुम्हाला नक्कीच तो नीट एक्सप्लेन करून सांगेन, अजून ब्रीफ एक्सप्लेन करून सांगेन. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर इंडिव्हिज्युअल ड्रगवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यांच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे पर्टिक्युलर जे आपण कॅटेगरी वाईज त्याचा स्टडी केला आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन किंवा प्रॉपर्टीज किंवा त्याचे ॲडवर्स इफेक्ट बघितलेत, कॉन्ट्रा इंडिकेशन बघितलेत, त्याच्यावर पर्सनली किंवा त्याचे प्रिपरेशन डोस आहे त्याच्यावर कन्फर्म क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये. ओके, ऑल्सो अजून तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रिझन्ससुद्धा विचारले जातात. ओके, जसं मी तुम्हाला लेक्चरमध्ये एक्सप्लेन करताना पर्टिक्युलर त्या कंटेंटमध्ये कोणत्या पार्टवर रिझन विचारलं जाऊ शकतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. असे रिझनचे पण क्वेश्चन आतापर्यंतचा जो भाग कवर झालेला आहे या लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो त्या अनुषंगाने आपल्याला जनरल ॲनास्थेटिक्सचं क्लासिफिकेशन आहे आणि ड्रग जो आहे त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, so thank you for listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.